अहिल्यानगरमध्ये गोसंरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. गोरक्षक संघटनांकडून पोलीस प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले असून कसाईंकडून वाढत्या गोहत्या आणि गोरक्षकांवरील हल्ल्यांबाबत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. यवत, नांदेड आणि इतर ठिकाणी गोरक्षकांच्या हत्या झाल्याचा दावा करत या घटनांमुळे गोरक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं म्हटले आहे. तसेच गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असतानाही काही ठिकाणी गोमांस विक्री आणि गोवंश तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या कसाईवर 3 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच गोवंश वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचं परवानं रद्द करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. गोरक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान या निवेदनामुळे शहरात चर्चांना उधाण आले असून पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. काल यवतमाळ या ठिकाणी एका गोरक्षकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि मागच्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रातली ही गोरक्षकाची झालेली 4थी हत्या आहे. त्यामुळं कायदा नेमकं काय करतोय हा प्रश्न उपस्थित होतोय आणि गोरक्षक हा प्रत्येक वेळी कायद्याचं पालन करून पोलीस प्रशासनाला संपर्क करून गोरक्षणाचं काम करत असतो. कित्येक वेळा आपण पाहिलं देखील असेल की गोरक्षकांच्या बरोबर असणाऱ्या पोलिसांवर देखील कसायांनी हल्ले केलेले आहेत आणि या कसायांच्या वाढलेल्या डेअरिंगमुळं कुठंतरी अहिल्यानगरमध्ये देखील गोरक्षकांवर हल्ला होण्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळं आम्ही SP ऑफिस या ठिकाणी येऊन निवेदन दिलंय की ज्या कसायांवर मागच्या वर्षभरात 3 गुन्हे दाखल झालेले असतील त्यांच्यावर आता शासनाने जो GR काढलाय त्या GR अनुसार मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांची धिंड काढण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. जसं की आता आपण म्हणाला त्याप्रमाणे आपण वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देतात, वारंवार पोलीस प्रशासनाला सतर्क करण्याचा प्रयत्न करतात की गोरक्षकांवर होणारे हल्ले आणि गोहत्या या संदर्भात कारवाई करावी, मात्र अशी कारवाई कुठे होताना पाहायला मिळत नाहीये. काय सांगता मॅडम, हिंदू समाज आणि गोरक्षक किंवा हिंदुत्ववादी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे हे सगळ्यात प्रथम सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं या भारताच्या समाज व्यवस्थेची जबाबदारी ही सगळ्यात जास्त ही हिंदूंची आहे हे जाणूनच आम्ही आमचं वर्तन करत असतो. पण कुणी याला षंडत्व समजू नये आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे पुन्हा जर महाराष्ट्रात असा कुठं प्रयत्न जर झाला तर 100% त्याच पद्धतीने त्याला उत्तर देण्यात येईल हे देखील आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता तुम्ही जे निवेदन दिलंय त्या निवेदनानंतर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आले? प्रशासनाने आम्हाला सांगितलं की ज्या कसायांवर गुन्हे दाखल आहे त्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे आणि प्रोसिजर सुरू आहे की ज्या कसायांवर 100% मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुठेतरी पाहायला मिळतंय की हिंदुत्वाचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, मात्र गो हत्याचा कायदा निघत नाहीये. कुठेतरी भाजपाची दुटप्पी भूमिका पाहायला मिळते का? अजिबात नाही. आमचा भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारवर हा 100 नाही 101% विश्वास आहे. आज जे काही प्रकरण समोर येतात हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणूनच समोर येत आहे. नाही तर याच्या आधी कितीतरी ठिकाणी गोवंशाची घरात कत्तल केली जात होती परंतु त्यांच्यावर कधी गुन्हे दाखल होत नव्हते. हे यश फक्त भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारच आहे की ज्यामुळं 100% वरून हा टक्का 10% आलेला आहे आणि तो मुळासकट कसा संपवला जाईल याच्यासाठीच हा गोरक्षक आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. बरं, आज तुम्ही जे निवेदन दिले या निवेदनाची जर दखल घेतली गेली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आपण विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छितो की जर असा प्रयत्न जर परत एकदा झाला तर पोलीस प्रशासनाला गोरक्षकांच्या संतापाला आणि आक्रोशाला नक्कीच सामोरं जावं लागेल.